नमस्कार, मी रामेश्वर जामगे. राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. देशभरात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम चालू आहे. या रणसंग्रामातील निवडणुकीची पहिली फेरी दिनांक 19 एप्रिल रोजी पूर्ण झाली आणि आता दुसऱ्या फेरीतील मतदान दिनांक 26 एप्रिल रोजी पूर्ण होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. नांदेड लोकसभा निवडणुकीत एकूण मतदार 18,51,843 आहेत, तर त्यात पुरुष मतदार 9,55,084 आहेत, तर महिला मतदार 8,96,600, तर त्याचबरोबर तृतीयपंथी मतदार 142, तर सैनिक मतदार 1,689 आहेत. या निवडणूक प्रक्रियेत एकूण 2,068 मतदान केंद्र आहेत. त्यामुळे संपूर्ण महिला अधिकारी असलेले केंद्र 11 आहेत, तर संपूर्ण मतदान अधिकारी दिव्यांग असलेले केंद्र 6 आहेत. संपूर्ण मतदान अधिकारी युवा असलेले केंद्र 6 आहेत. त्याचबरोबर इको फ्रेंडली मतदान केंद्र 6 आहेत. क्रिटिकल मतदान केंद्र 19 आहेत. या सर्व मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी एकूण मतदान केंद्राध्यक्ष 2,766 आहेत. इतर मतदान अधिकारी 7,921, तर क्षेत्रीय अधिकारी 242 आहेत. मायक्रो ऑब्झर्वर 39, तर होम वोटिंगसाठी 50 कर्मचारी आहेत. मतदान केंद्रात मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा निवडणूक आयोगामार्फत विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक केंद्रावर आरोग्य कर्मचारी नियुक्ती, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी सावलीची व्यवस्था, रांगेमध्ये न लागता रांगे विरहित मतदार, दिव्यांग तथा वृद्धांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था, हिरकणी कक्ष, पाळणा घर, अत्यावश्यक भासल्यास ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, अशा पद्धतीने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी BU मशीन 4,964, CU मशीन 2,478, त्याचबरोबर VVPAT 2,685 असतील. नांदेड लोकसभा मतदारसंघात आचारसंहितेत केलेल्या कारवाईमध्ये 3,62,35,730 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. सदरील माहिती नांदेड जिल्हाधिकारी मुख्य निवडणूक आयुक्त अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषद दिली आहे. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी सहकार्य करावे अशी नागरिकांना आवाहन केले आहे. धन्यवाद. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या अधिक अपडेट पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा. तुमची मतं असतील तर ती आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.